तर राज ठाकरेंसोबत युती झालेली नसली तरी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे सोबत असल्याचं वक्तव्य केलंय। ठाकरे घराण्यासाठी संघर्ष नवा नाहीये, ठाकरे घराण्यानं कायम संघर्ष केल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले। आता या संघर्षात राज ठाकरे सोबत असल्याचं विधान सामनाला दिलेल्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी केलंय। ठाकरे म्हणजे एक संघर्ष, आता सोबत राज आलेला आहे। आमची पाळंमुळं महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली आहेत। महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीनही जण एकत्र राहावे ही आमची भूमिका आहे। खरे युतीच्या ज्या चर्चा असतात ह्या निवडणुका जाहीर झाल्यानंतरच होत असतात, पण आशा धरायला पाहिजे। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंसोबत युती करण्यासंदर्भात एक मोठं वक्तव्य केलंय। मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे युतीसाठी चांगले सकारात्मक आहेत। विजयी मेळाव्यातही त्यांनी राज ठाकरे यांच्या समोरच युती संदर्भात विधान केलंय। दरम्यान आता सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी युतीबाबत भाष्य केलंय। राज ठाकरे माझ्या सोबत आल्याचं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय। ठाकरे हे वारे नाहीयेत, आमची पाळंमुळं ही गेल्या कित्येक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली आहेत, खोलवर गेलेली आहेत। अगदी जास्त पिढ्यांचा उल्लेख नाही केला तरी माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे। सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष, आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलोत। त्याच्यामुळे आम्ही सत्तेत किती काळ राहिलो यापेक्षा सत्तेच्या विरोधात म्हणण्यापेक्षा जे काही अनिष्ट आहे त्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करत आलो। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर काँग्रेसने देखील प्रतिक्रिया दिली आहे। एकत्र यायचं की नाही हे ठाकरे बंधू ठरवणार, मात्र महाविकास आघाडी म्हणून आम्ही सोबतच असलं पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचं विजय वडेट्टीवारांकडून स्पष्ट करण्यात आलंय। बघा, आता त्या दोन भावांना विचारलं पाहिजे। आम्ही ते सख्खे भाऊ नाही पण चुलत भाऊ तरी आहेत, पण आम्ही दूरचे भाऊ आहोत। रक्त नाही आमचं नातं नाही, थोडंसं विचाराच्या नात्यांनी मानलेले भाऊ आम्ही आहोत। त्यामुळे ते आम्हाला विचारून काही आतल्या घरातल्या गोष्टी करणार नाही। ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सांगू शकतील की त्यांना एकत्र यायचं आहे नाही यायचं आहे, की काय निर्णय घ्यायचा आहे तो त्यांचा विषय आहे। महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीनही जण एकत्र राहावे ही आमची भूमिका आहे। मागील अनेक महिन्यांपासून ठाकरे बंधूंची युती होणार अशी चर्चा आहे, मात्र निवडणुका जाहीर झाल्यानंतर युतीची चर्चा होत असते असं विधान विनायक राऊतांनी केलंय। तसंच दोन्ही बंधू एकत्र आल्यास त्याचा फायदा होणार असल्याचंही विनायक राऊत यांनी म्हटलंय। ठीक आहे, अजून निवडणुका प्रत्यक्ष जाहीर झालेल्या नाहीत, त्यावेळेला खरे युतीच्या ज्या चर्चा असतात ह्या निवडणुका जाहीर झाल्यानंतरच होत असतात, पण आशा धरायला पाहिजे। चांगलंच होईल ते सर्वांनी मिळून एकत्रित येऊन भाजप तर जे इतर पक्ष आहेत हे गद्दार गट सोडून त्या सर्वांनी एकत्रित येऊन लढलं तर तो महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य ठरेल। आगामी पालिका निवडणुकीसाठी महायुतीकडून मोर्चे बांधणी करण्यात येते आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील पालिका निवडणुकीसाठी तयारीला लागले। तसंच मनसे सोबत युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत, मात्र युतीबाबत राज ठाकरे सावध पवित्रा घेताना दिसतात। त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात काय चाललंय, ते उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी इच्छुक आहेत का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।